असं प्रवेश केला, त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेऊ लागलेला आहे. यानंतर विराट पुरुषाचं पुत्रद्वार निर्माण झालं. त्यामध्ये लोकपाल मित्रांना आपला अंश पवित्रीय यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर हा जीव मलत्याग करू लागलेला आहे. त्यानंतर या विराट शरीराला हात प्रगट झाले. इंद्रानं आपल्याला देणं घेणं शक्य हातामध्ये प्रवेश केला. आपली उपजीविका या ठिकाणी तो भागू लागलेला आहे. त्यानंतर या विराट पुरुषाला त्याचे पाय उत्पन्न झाले. लोकेश्वर विष्णूने आपली शक्ती त्याच्यामध्ये गतीचा प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पायानं जाऊ लागला. आणि त्याची आता बुद्धी उत्पन्न झाली. तिथं स्वामीचा स्वामी ब्रह्मदेवानं आपला अंश असलेली बुद्धी शक्ती तिच्यामध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळं ही बुद्धी आपल्या जगण्याचा विषय या ठिकाणी तुम्ही जाणू लागलेली. त्यानंतर हृदय प्रकट झालं. या हृदयामध्ये चंद्रानं आपला अंश त्याच्यामध्ये मनाचा प्रवेश केला. त्यामुळं मन संकल्प विकल्प विकार त्याच्यामध्ये निर्माण झाले. त्यानंतर विराट पुरुषाला अहंकार उत्पन्न झाला. अभिमान आपला अंश असलेल्या क्रियाशक्ती त्यामध्ये प्रवेश केला. त्यामुळे जीव हा कर्तव्य करतो. महाराज जगामध्ये आल्यानंतर अहंकार या ठिकाणी यायला नाही पाहिजे. काय अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार तर यायला नाही पाहिजे. परंतु आता अहंकार तर भरपूर येत असतो गुरुजी. काय जुन्या गावामध्ये खेड्यागावामध्ये द्वादशी होत्या पाहिजे. द्वादशी गुरुजी द्वादशीच त्या द्वादशीला गोळाचा शिरा राशनचे तांदूळ कडी लगेच जायचं. कस काय शिरा कस काय कडी. सगळ्या गावात महिन्यापासून आपली द्वादश आहे. आपली द्वादश अहंकार काय कस काय करीन कस काय शिरा काय शिरा काय कडी 5 किलोचा. चल म्हणा पंढरपूरच्या वाटानं. गुरुजी सकाळी आपल्याला चहा किती वाजता भेटतो गुरु शास्त्री घरी? 7च्या पुढे चहा असन. अहो 5 वाजल्यापासून मावल्या मला घ्या ना मावली शाब्दाने खिचडी. पहाटे 5 वाजल्यापासून आणि त्याला तिकडे न्यावा. ते म्हणतोय बाप्पा आपली द्वादश कशाला ऐकायची? त्याच्यात छटाकाची द्वादश नाही आपली. मग ते अहंकार येत असतो. आणि म्हणून ते अहंकारामध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं पाहिजे जातो. मग त्याच्यामुळं त्याला काय होतं आपला जीव अहंकार अभिमान त्याच्यामुळे जीव कर्तव्य करतो कर्म करत असतो. आणि आता याच्यामध्ये चित्त प्रकट झालं. या चित्तामध्ये मतत्व ब्रह्मा चेतनस त्या ठिकाणी राहिले. आणि त्यामुळे जीव विज्ञान चेतना प्राप्त करून घेऊ लागला. या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी, नाभीपासून आकाश, अंतरिक्ष उत्पन्न झाले. अनेक क्रमाने 3 गुणाचे परिणाम वेद दैविक या ठिकाणी आढळतात. यामध्ये सत्वगुण आधिक्यामुळे देव, स्वर्ग लोकामध्ये रजोगुण, प्रधानामुळे मनुष्य, उपयोगी पडणारे गायी, जीव, पृथ्वीवर तमोगुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्षद, भूत इत्यादी दोन्हीच्या भगवंताचं नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकांमध्ये या ठिकाणी राहत असतात. विदुरा या भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले. आणि मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ आहेत आणि सर्वांचे गुरु आहेत. ब्राह्मण देवता सांगितले गुरु. मी तुम्हाला सांगत असतो गुरुजी, कथेमध्ये सांगत असतो. ब्राह्मणाचा शाप ही कधी वाया जात नाही. ब्राह्मणाचा आशीर्वाद ही कधी वाया जात नाही गुरुजी. काय तुम्ही म्हणत असताना महाराज मी काय पहिलं भागवत काल नव्हतो गुरुजी. मी कुठं आळंदीला गेलो नाही, कुठं संस्थेत 10 दिवस लागलो नाही, कुठंच नाही. आमचे गुरु महाराज ज्यांच्या मुखातून तुम्हाला गेली 35 वर्ष कथा श्रवण करतात, लक्ष्मणकांत महाराज जोशी 35 वर्ष झाली गावात. त्यांनी सहज मला उपदेश केला. म्हणले माऊली आता भागवत सांगायला सुरुवात करा. मी म्हणलं भागवत सांगणं का सोपं का गुरुजी? सोपं? अहो वरुण दावणला राहिलेत, आळंदीला राहतात,
10 वर्ष इशीच पण आयुष्य गेलं तिकडं नाही झटले ना आपल्याला कवा मिळाला नाही म्हणले तुम्ही भागवत सांगला ब्राह्मणाचा आशीर्वाद सांगतोय तुम्हाला ज्यावेळेस आमच्या गुरु महाराजांना आशीर्वाद दिला म्हणले तुम्ही 12 महिन्यात कथाले व्यासपीठावर बसताना मी आपलं म्हणतच असते चलत असते काय पण ज्या वेळेस 6 महिन्यानंतर मला भागवत कधीच निमंत्रण आलं गुरुजी म्हणले महाराज भागवत करतान का मी आलो भागवत सांगतो म्हणलं 8 दिवसांना सांगतो आता नाही तुमचं भागवत कधी म्हणले आपली शिवरात्रीला आहे आता आली शिवरात्री मी आलो सांगलं महिना 2 महिने जमलं नाही ते सोडून काय करायचं मग असं करता करता योग असा आला गुरुजी मग आमच्या महाराजाकडे गेलो महाराजाला म्हणलं भाऊ म्हणलं भागवत कथा आली म्हणले करायची मी म्हणलं मला जमन का मला 101% जमणार आपला आशीर्वाद आहे आशीर्वाद दिला मला आई वडील आशीर्वाद देतात काय गुरु आशीर्वाद देतात ब्राह्मण आशीर्वाद देतात पण त्यांचे आशीर्वाद वाया जात नाहीत जातील गुरुजी वाया जात नाहीत मग महाराजांनी मला सांगितलं मी म्हणलो भाऊ आता बाबळगावून पाथरीला जायचंय आपल्याला पण पाथरीला जात असताना मधले गाव कोणती आहेत हे सांगा आणि कोणत्या गावापासून किती वेळात पोहोचायचंय सांगितलं मला सांगितलं केलं सुरू बाबा झालं सुरू झालं नॉन स्टॉप गाडी गुरुचे आशीर्वाद आजी काय आता आमच्या महाराजांचे शब्द होते म्हणून व्यासपीठावर सांगतो पिंपळगावची कथा गुरुजी होती ढालेगाव पिंपळगाव काय कालचा गुरुवार होता ना त्याला म्हणलं थोडी अडचण आली आपली कथा थोडी लांबू काय हलकड बाबा लांबविली ती कथा मग ती लांबविली 2 दिवस देवीची सेवा आहे होय योग तुमच्या मायमावल्याचा दर्शनाचा योग आला मग ती झाल्यानंतर गंगा म्हटल्याची तारीख काढून दिली तात्पुरतं आमच्या ताई साहेबाला म्हणलं मी जेवायला येतो पण वेळ झाला काय जेवत तर नसतं पण योग नव्हता काय कथा झाली सर म्हणलं लवकर जायचं नाही मला कोणाच गावात कथा एकला आहे ना 15 मिनिटांना अगोदरच जायचं काय बाबा गुरुजी माझं तत्व आहे असं कीर्तन 9 ला आहे ना 8:30 वाजताच जायचं कीर्तन करायला जायचं 4 वाजता 5 वाजता मग ह्या गावात येईन त्या गावात येईन त्याच्याकडे नाही नियम सांगितले आपल्या नियमाने चालायचं मग तद्वत या ठिकाणी भगवंताचे गुरुचे आणि ब्राह्मणाचे आशीर्वाद आहेत ना मग भागवत कथेला प्रारंभ झाला महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र फिरलो कीर्तन भागवत कथा युट्यूब चॅनल आहे आपलं काय ज्ञानेश्वर महाराज हरकळ म्हणलं की युट्यूब चॅनल सगळं दिसतं कोणालाच काही सांगायची गरज नाही गुरुजी काय मग यादवांना सुद्धा कोणाचा शाप होता ब्राह्मणाचा शाप होता काय येदुकुळाचा नाश झाला आपण बी म्हणतो आजी बाई बाबा बी म्हणते आयुष्य घातलं पोरासाठी यानं काहीच केलं नाही काय शेवटी का व्हायना सुख तर दिलं नाही पण मेल्यावर तर एखादं गंगा पूजन तर घालाव कथा कीर्तन करावं ते सुद्धा करीत नाही मग पुन्हा त्याच्या सुख संसारामध्ये सुखच प्राप्त होत नाही काही बी अडचणी येतात मग ते देव बाप्पाकडे येतात तुमच्याकडे येतात मग गुरुजी कसं काय करावं मग तुम्ही बघतात तुम्हाला पितृदोष झाला मग पितृदोष झाल्यानंतर तुम्हाला हे असं असं करावं लागतं तुम्ही काढून देतात मग म्हणून माता पिता आशीर्वाद देतात शाप देतात अहकट त्याचे करीती पितर आणि वंश दुराचारी पुत्र झाला नसतं झालं तर बरं झालं असतं असं म्हणतो ना मग तसं नाही मग आपण जसे संस्कार आपल्या मुलावर करतो तद्वत ते मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांचं जतन करायचं अहकट त्याचे करीती पितर आणि वंश दुराचारी पत्र झाला आणि म्हणून सांगतो हे सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण सांगितले देवा आडगाव झालं बाबुळगाव झालं सर्व कार्य तुम्ही सांगायचं आम्ही काम करायचं काही अडचण नाही काय कांतादेव असतील पांडुदेव असतील आडगावचे ओळख आहे सर्व काम सांगतात महाराज हे करा करा सेवाच करायची पण कशी करायची तुझी सेवा करीन मनोभावनेने सेवा करायची मग तद्वत सर्वात श्रेष्ठ मुख सांगितलं ब्राह्मणाचं आणि मग या ठिकाणी हे केल्यानंतर मला सांगा ज्या वेळेस या ठिकाणी सांगितल्याबरोबर विद्वानाने पुष्कळसा प्रयत्न केला आणि प्रश्न केल्यानंतर सर्वात श्रेष्ठ वर्ण उत्पन्न झाला मग त्याच्या बाहूपासून
क्षत्रिय वृत्ती या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला आणि हा विराट भगवंताचा अंश असल्याने सर्व वर्णाचं चोर इत्यादी उपद्रव्याचा संरक्षण या ठिकाणी होत असतो. त्या भगवंताच्या दोन मांड्यापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारी शेती उत्पन्न झाली. मग व्यवसाय तिच्यापासून वैश्य वर्णाचा प्रभाव झाला. आपल्या वृत्तीचा वर्ण सर्व जीवांची उपजीविका भागवणारा शेतकरी हा शेती करू लागला. वर्ण सांगितलं. त्यानंतर धर्म व्यवस्थित चालवण्यासाठी भगवंताच्या चरणापासून सेवा निवृत्ती प्रगट झाली आणि तिच्यापासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा शूद्र वर्ण प्रगट झाला. त्या सेवावृत्तीनं श्री हरींना प्रसन्न होतात. हे चार वर्ण आपल्या वृत्तीत जाऊन त्याच्यापासून उत्पन्न झाले. आपले गुरु श्री हरीचं आपल्या धर्माचं चित्तशुद्धीसाठी आपलं पूजन करतात. हे विद्वान, या विराट पुरुष कालकर्म स्वभाव शक्तीने युक्त असणाऱ्या भगवंताच्या मायेच्या प्रभावानं प्रगट करणार आहे आणि त्यांचं स्वरूप वर्णन करण्याचं साहस कोण करू शकेल. आणि विद्वान, आम्ही काय पण आदिकवी या ब्रह्मदेवानी 1000 दिव्य वर्षापर्यंत आपल्या योग साधनेने परिपक्व अशा या भगवंताचा महिमा जाणला. म्हणजे भगवंताची माया लोकांना मोहित करणारी, भगवंतांना सुद्धा मायेचा थांगपत्ता लागला. तिथं कोणाचा या ठिकाणी पार पडणार नाहीये. मग मन जिथपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसं अहंकाराचा अभिमानी विरुद्ध याच्यापासून इंद्रिया अधिष्ठा देवतांना सुद्धा त्याचे पार लागणं शक्य नाही. अशा भगवंतांना मी साष्टांग नमस्कार घालतो. नमस्कार आहे आपला मला. सुखदेव म्हणतात, राजा अशा प्रकारे तुला या विराट स्वरूपाची उत्पत्ती सांगितली आणि मग शुकदेवानं या सृष्टीचा विस्तार या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. आणि पुढे एक ठिकाण म्हणतात ब्रह्मदेव आहेत ना, या ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली मला सांगता का? होय सांगतो, परंतु या भगवंताचं एकदा नामचिंतन या ठिकाणी तुम्ही करा म्हणतात. बोला. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोपाल कृष्ण भगवान की श्री शुकाचार्य महाराज की जय, गंगा माता की जय, नारायण महाराज की जय. अशा प्रकारे शुकदेव सांगतात, राजा विदुर मैत्री म्हणतात विदुला, भगवत भक्त लोकपाल यमराज, तू या पुरुष वंशामध्ये जन्म घेतल्याने वंश साधू पुरुषांना शेवणी झाला आणि शेवणी झाल्यानंतर शुद्ध विषयांच्या इच्छेने मोठमोठे दुःख या ठिकाणी ओढून घेतात. आणि मग विदुरा या
निवृत्ती प्रायण असणारे अखंड ज्ञान संपन्न आदिदेव भगवान संकर्षण पाताळ लोकांमध्ये सनत कुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून अशा श्रेष्ठ वसुदेवांचं तत्व जाणण्यासाठी प्रश्न केला. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर ज्यांना वासुदेव या नावानं संबोधतात त्यांनी आपले आश्रय असलेल्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते आणि कमळांच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनत कुमारादीच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धमलिन ताक केलं. आणि मग सनत कुमार ह्या ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणाचं आसन असलेल्या या कमल पुष्पाला स्पर्श केला. ज्या कमल पुष्पाने नाग राजकुमारी सुयोग वर मिळवण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून त्यांनी पूजा केली. पहा. आणि मग सनत कुमारांनी त्यांच्या लीलांचं जाणण्यासाठी वारंवार आपल्या वाणीनं त्या भगवंताच्या लीला गायल्या. आणि शेष भगवंतांनी अशा उभारलेल्या हजारो फणावर किरंच्या हजारो श्रेष्ठ रत्नांनी चकचकीत करणारे या ठिकाणी तो झळकत होते महाराज. विदुरा या निवृत्ती प्राय सनत कुमार भगवान शंकरशाने हे भागवत ऐकलं होतं. आणि हे श्रीमद भागवत ऐकत असताना हे प्रसिद्ध आहे. आणि नंतर या सनत कुमारांनी परमवर्त सांख्य मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावर ते त्यांना सांगितले. परमहंसाचे परम सांख्यांना जेव्हा भगवंताच्या विभूतीचे वर्णन केलं तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य आमचे गुरु पराशर मुनी बृहस्पतींना हे श्रीमद भागवत सांगितलं. त्यानंतर परम दयाळू पराशरांनी पुलस्त मुनीच्या सांगण्यावरून आधी पुराण हे मला सांगितलं. आणि वत्सा श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी असे हे पुराण मी तुला सांगितलं. ऐक. सृष्टी जी होती ना, सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालं होतं. पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. आणि तिथं एक ढालगजनी म्हणतात. त्या ढालगजीनं सगळं केलं महाराज. सगळे विश्व व्यापलं. पहा. मग पहिलं सर्वत्र ह्या सृष्टीवर पाणीच होतं. आणि त्याच पाण्यावर भगवान परमात्मा आपल्या शरीरावर या ठिकाणी विराजमान होतात, पोळले होते. आणि त्या भगवंताने आपली ज्ञान शक्ती आबाधित ठेवून योग निद्रा घेतली. आणि योग निद्रा घेतल्यानंतर आपली या ठिकाणी आबाधित ठेवून योग निद्रेचा आश्रय घेतला. डोळे मिटून घेतले भगवंतानी. आणि मग सृष्टीकरणापासून विश्रांती घेऊन आत्मनंदनामध्ये मग्न होते. आणि त्यांच्याच मध्ये कोणत्याही क्रियेचा भगवंताच्या क्रियेचा कोणताच लवलेश नव्हता. ज्याप्रमाणे अग्नी असतो ना, अग्नी लाकडामध्ये अग्नी आहे पण दिसत का नाही. मला लाईट आहे, ही लाईट दिसायली का, पण लाईट आहे ना. हा, कशामुळं. एखादा मला फुल आहे, फुलामध्ये सुगंध आहे, सुगंधच नाही, मग दिसत का नाही. फुलामध्ये सुगंध आहे ना, पण दिसतो का आपल्याला, दिसत नाही. तो जाणावा लागतो. फुलामध्ये सुगंध आहे, मग भगवंत आहेत ना. पण ते भगवंत आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताला भाव लागतो. आणि भगवंत प्राप्त करण्यासाठी भगवंताला काही ना काहीतरी द्यावाच लागतं. आधी घेशी मग देशी, ऐसा असती उदार. काय आमच्या शबरी मातेनं बी दिलं ना, बोल दिले होते भगवंत प्रभू रामचंद्राला, पण भावेनं दिलं ते. काय सुदामदेवांना बी दिलं महाराज. सुदामदेवाच्या घरी तर काहीच नव्हतं महाराज. मोठं भरच पोहे दिले देवा. आपल्या सत्यनारायण म्हणलं देवा सत्यनारायण करायचं आहे. 21 खारका, 21 वाट्या खारका, बदाम, सुपाऱ्या.
आपल्या वेगळ्याच असतात. ते दुकानदार काढून सत्यनारायणाचे मुलं वेगळंच, त्याचा काही फायदा नाही महाराज. सुपारीमध्ये देवानं लावा डोळ्याला पाणी म्हणा श्रीमान महामंगल सुपारी पाणी टाकलं की सुपारी आळी वर येते. मग ते चंडाळा मोकायला घर मोडायला काय बिचार किडक्या सुपाऱ्या आपल्याला असते देवा. सत्यनारायण किडक्या सुपाऱ्या, भागवताला किडके गहू काय इथं नाही बरं का. तिकडचे सांगा तुम्ही म्हणतात मला 2 दिवसाला लयच बोलून गेला माय. नाही नाही इथल्या नाही, तिकड सांगत असतो देवा. त्या भागवताला गेलो आणि तिथं महाराजांना सांगितलं देवाला द्यावं लागतंय, देवाला द्यावं लागतंय. देवाला काय लागतंय? देवाला भावच लागतंय. तुमचे गहू नग तांदूळ बी नग काहीच नग, फलम पुष्पम तोयम. देवाला फल तरी अर्पण करा. काय देवाला मी सांगत असतो. 2 महिला सखुबाई ठकुबाई भागवतालाच निघाल्या. 2 मिनिट जास्त, मी जास्त बोलत नाही बरं का, मला अधिकार नाही. एवढं मोठं भागवत पडलं कुठं सखुबाई ठकुबाई आणा होय का आत्या? आत्या म्हणते बोलायला नाही मला बी. मग आता परिस्थिती आहे, जसं असं तसं वागावं लागतं. सुदाम देवाला होती परिस्थिती महाराज. सुदाम देवाला मोठं बरंच पोहे नेले, एवढेच नेले देवाला दिले. मग तसं बी सखुबाई भागस्त होती. भागवताला जातात हे पाहिली बस गहू आणि ठकुबाईने आपलं वाटी भरत नेले आणि दोघी संगत जायच्या. आणि पण तिला थोडं खाली मान घातली. म्हणले माय सखुबाईनं टोपलं भर गहू घेतले आणि मी वाटीवरच घेतले. पण परिस्थिती नाही शास्त्री, काय द्यावा, देवाला बी द्यावं लागतं. पण ती म्हणली काय सांगू माय ठकुबाई, 4 वर्ष झाले गहू घरामध्ये, मालक बी बिटाला न्यायनात, कुठत न्यायनात, सगळे किडे झाले, रोजच कटाळा यायला, उठायचे गहू काढायचे, पाण्यामध्ये टाकायचे, चाळायचे, किडे कुठत जायना, सगळे किडके पिटत झालं. म्हणून चला भागवताला घेऊन जावं. आणि भागवताला किडक्या डाळी, किडके गहू भागवताला. सुदाम देवा दिले का भाव? नाही दिले. देवाला भाव द्यावा लागतंय. काय मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला गा, मुठभरच पोहे दिले. हा पण कसा भाव होता? भगवंताचं नाम चिंतन अखंड होतं. तसं आपण अखंड नाम चिंतन भगवंताचं घ्यायचं. मग असं असताना भगवंता शिष्यवर पोळली होती आणि पडल्याबरोबर एक ज्याप्रमाणे अग्नी जशी सांगत होतो, अग्नी जशी आपल्यामध्ये व्याप्त असते तसे भगवान परमात्मा सर्व ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाण भगवान परमात्मा चौकड भरलेला आहे. मग याप्रमाणे आपलं स्वरूप चित्तवरती 1000 युग चौकड्यापर्यंत पाण्यामध्ये भगवान परमात्मा होते. त्यांनी प्रेरित केलं कांच्या कालशक्तींच्या जीवाच्या कर्मांना प्रवृत्तीला प्रेरणा दिली. तेव्हा त्याने आपल्या शरीरामध्ये असंख्य लोक पाहिले. जेव्हा या भगवंताची दृष्टी आपल्या अंतर्भूत असलेल्या लिंग शरीर सूक्ष्म तत्वावर गेली, तेव्हा त्या काळाला अनुसरण असणाऱ्या रजोगुणापासून सृष्टी रचण्याच्या निमित्ताने त्यांनी नाभी प्रदेशामध्ये प्रवेश केला, बाहेर पडले. मग बाहेर पडल्यानंतर कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या काळामुळे श्रीनारायणाच्या नाभीतून प्रगट झालेल्या सूक्ष्म तत्वावर कमलकोशाने सर्व आपलं सूर्य जसं आहे ना, सूर्याच्या तेजाप्रमाणे आतांग जलाशय दिदीप्यमान केलं. सर्वत्र पाणीच पाणी होतं, जलचर होत. सर्व गुण संपन्न सर्व लोक कमलकोशामध्ये भगवान विष्णू अंतरूपाने प्रविष्ट झाले. त्यामध्ये त्यांना न शिकवता सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि म्हणून त्या ब्रह्मदेवाला लोक स्वयंभू या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, त्या ब्रह्मदेवांना इकडं तिकडं पाहिलं, कोणीच काही दिसलं नाही. 4 बाजूला मुख केल्याबरोबर ब्रह्मदेवाला 4 मुख झाले. आणि मग 4 तोंड उत्पन्न झाली. त्याच वेळेस वाऱ्याच्या प्रवाहाने, वाऱ्याच्या प्रचंड वेगाच्या मार्यानं पाण्यावर उसळणाऱ्या तरंगामुळे जलशिराच्या वर आलेल्या कमळावर बसलेले ब्रह्मदेवानी पाहिलं. आधी ब्रह्मदेव स्वतःच या ठिकाणी लोकतत्वावर कमळाचं काही रहस्य ब्रह्मदेवाला समजलं नाही. हे कमळ कुठून आलं? पाण्यामध्ये आलं. पाणी कुठून आलं?
आणि मी कमळावर बसताना कोण आहे हे ब्रह्मदेवाला काही समजाना. ब्रह्मदेवाने विचार केला, कमळकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे आणि या कमळाला आधार कोणाचा आहे असा विचार करत करत कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यामध्ये या ठिकाणी पाण्यावर घुसले. परंतु देठाच्या मार्गाने मार्ग शोधित 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 ब्रह्मदेव नाभी प्रदेशाजवळ जाऊन त्यांना कोणतीच वस्तू ब्रह्मदेवाला दिसली नाही. मग विदुरा त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यामध्ये ब्रह्मदेवाचा पुष्कळसा काळ निघून गेला. आणि म्हणून आणि एक काळ निघून गेल्यानंतर हेच भगवंताचं एक कालचक्र आहे जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचं आयुष्य क्षीण करतो. हे भगवान परमात्मा आहे. आणि शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्या निराश होऊन ब्रह्मदेव परत फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर ब्रह्मदेव बसतायत. आणि प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्व संकल्प काढून समाधिष्ट केले आणि स्थिर झाले ब्रह्मदेव. अशा प्रकारे या ब्रह्मदेवानं 100 वर्ष त्याने अभ्यास केला आणि नंतर ब्रह्मदेवाला ज्ञान प्राप्त झालं. पहा, आणि तेव्हा अगोदर शोधूनही आपलं अधिष्ठान त्यांना सापडलंच नाही. आपण कोण स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होत असल्यानं त्यांनी पाहिलं. त्यांनी असं पाहिलं, या पाण्यामध्ये शेषाच्या कमलावर देठासारख्या गोऱ्या आणि विशाल सेवे भगवान परमात्मा पोहडले. शेष नागाच्या हजारो फणा आहेत भगवंतावर धारण केलेल्या आणि ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्नपर्वतासारखे शोभायमान या ठिकाणी दिसू लागले. त्यांच्या कमरेवर पितांबर धारण केलेला आहे. पर्वतावर पितांबर पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकमकीत मेघांचं सौंदर्य दुसरं झालं आणि आपल्या मस्तकावर या ठिकाणी मोर स्वर्ण मुकुट दिसू लागले. आणि असं भगवंताचं पाहिलं आणि आपापल्या शक्तीनं इच्छापूर्ती निरनिराळ्या मार्गांची पूजा करणाऱ्या भक्तांना कृपाळू इच्छा पूर्ण करणाऱ्या चरण कमलांना पुन्हा आश्रय या ठिकाणी देऊ लागले. सुंदर बोट वेगवेगळी अशी स्पष्टता चमकत होती असे भगवान परमात्मा. सुंदर नाशिका आहे, भोवया कानातील झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा, लालसर ओठांची कांती, भक्तांची पीडा दूर करण्यासाठी हास्ययुक्त असं मुख कमल आहे भगवंताचं. आणि आपल्या भक्तांचा ते सन्मान करतात. भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी संवाद, दुर्जनाचा संवादच केला. भक्ताला आपल्या जवळ ठेवलं. आणि असं या ठिकाणी भगवान नागराज अनंताचे बंधू श्रीनारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत. ते संपूर्ण चराचराचा आश्रय आहे. हजारो मुकुट आहेत, भगवंतांची स्वर्ण पंक्ती शिकले आहेत. वृक्षस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी प्रगट व्हावं तसं या ठिकाणी ब्रह्मदेवाची होता. आणि मग असं असताना प्रभूच्या गळ्यामध्ये जणू वेद रूपी गुंजराव करत असेल असं ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली. आणि भगवंताची स्तुती केली ब्रह्मदेवानी. प्रभू वेद गर्भा, आता तू या ठिकाणी आळस करू नकोस. भगवान ब्रह्मदेवाला म्हणतायत सृष्टीच्या रचनेचा प्रयत्न कर. सृष्टीची रचना करायची तुला माझ्यापासून जे आश्रय अपेक्षित आहेत मी अगोदरच केलंय. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. सगळे मडके आहेत ना, हे ब्रह्मदेवाने रचलेत. आपले मडके आहेत का एकसारखे आहेत का? काय आपले चेहरे एकसारखे नाहीत, आपले हात एकसारखे नाहीत, काहीच एकसारखं नाही. अंगठी तर आहेत का? लाडका भाऊ महिन्याची महिने आपल्या टाकते ना लाडक्या बहिणीला. काय लाडक्या बहिणी आहेत का? अंगठी सुद्धा एकसारखे नाही. आणि असं भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि म्हणून हे ब्रह्मदेवाचे मडकी. मग पुन्हा या ठिकाणात आळस करायचा नाही. पुन्हा एकदा तप कर आणि भगवत ज्ञानाचा अनुष्ठान कर. त्यामुळे सर्व लोकांचं स्पष्टपणे आपल्या अंतःकरणामध्ये पाहता येतील असं भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. नंतर भक्तियुक्त एकाग्र चित्त केलं. झाल्यावर तू संपूर्ण लोकांमध्ये तुझ्या मला व्याप्त पाशील, तसंच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस हे पाशील
असं भगवंतांनी सांगितलं ब्रह्मदेवाला. ज्यावेळेस हा जीव काष्टात व्यापून असलेला आगीप्रमाणे सर्व भूतामध्ये मला पाहतो, त्याच वेळी तो अज्ञानातून मुक्त होतो हा जीव. आणि मग जेव्हा पंचमहाभूत इंद्रिय गुण अंतकरण ते माझ्या पासून स्वरूप अभिन्न असे आहे, तेव्हा त्याला तो मोक्ष पद त्याला प्राप्त होत असं भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि ब्रह्मदेवानं अनेक प्रकारच्या कर्म संस्कारांना अनुसरण केलं, विविध प्रकारच्या जीवदृष्टीची रचना केली. तुझं चित्त मोह होत नाही, हे तुझ्यावर माझ्यापासून तो या ठिकाणी जे आहे ना, ते माझ्या कल्पेचं माझं जे काय फळ आहे. तू पहिला मंत्रदृष्ट आहेस. ही प्रजा उत्पत्तीच्या वेळी तुझं मन माझ्यात लागून राहिलं, असं असून पापमय रजोगुण सर्व बद्ध आहेत. तुला मला हे पंचमहाभूत इंद्रिय गुण अंतकरण यांना रहित समज, आणि देहधारी जीवांना माझं ज्ञान होणं जरी अवघड असलं तरी तू माझा सर्व या ठिकाणी तू जाणला आहेस. भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला बोलतात, आमचं असलं या ठिकाणी कोणी नाही. या शंकेनं तू कमळाच्या देठावर जो बसला आहेस, पाण्यामध्ये त्याचं मूळ शोधित होतास, तेव्हा तुला माझं स्वरूप अंतकरण दाखवलं. ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी माझी स्तुती केली. आता तू काय कर, या तपश्चर्येमध्ये तुझी निष्ठा आहे, तेव्हा तुझं निष्ठा केल्यानं तुला त्याच्या कृपेचं तुला त्या फळ त्याला प्राप्त होईल, असे भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला सांगतायत. लेकराचं हित सुद्धा आपल्या आईला वडिलाचं असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कळवळा असतो तर भगवंताला सुद्धा या ठिकाणी कळवळा आहे. आणि मग मी आत्म्याचा आत्मा प्रिय वस्तूमध्ये अंतिम प्रिय आहे, जे देखील जाणण्यासाठी प्रिय आहे. माझ्यावर प्रेम कर. अशा प्रकारे ब्रह्मदेव त्रिलोक्यामध्ये अशी प्रजा माझ्यामध्ये आहे. पूर्वकल्पामध्ये माझं उत्पत्ती काय सर्व स्वरूपामध्ये स्वतः रचना कर, असं भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि मग ब्रह्मदेवानी 10 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन केलं. हे सृष्टीचं वर्णन आपण थोडी 5 मिनिटाची मध्यंतर करू. वेळ झाला ना? मध्यंतर होती का इथं? होती ना? सांगत जा, कारण आम्ही मध्यंतर कवा करीतच नाही. एक जण मध्यंतर कवा, ठीक आहे. इति श्रीमती भागवते महापुराणे परमहंसाया संहिता 33 स्कंदे 9 अध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुक्राचार्य महाराज की जय. गंगा माता की जय. नारायण महाराज की जय. बंद करा ना. माझा भाव तुझे चरणी, माझा